तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं तुमच्या प्रगतीच्या कोल्हापूर ब्लॉग 2 मध्ये. आता पार्ट 1 मध्ये तर तुम्ही पाहिलंच असेल, आम्ही जेवण करून आता बाहेर फिरायला निघालोय. हे बघा, हा मंदिराच्या शेजारचा परिसर. आता बाहेर फिरता फिरता तुम्हाला अजून एक छान दर्शन घडवते आपल्या देवीचं, आपल्या अंबाबाईचं. तर तुम्ही मस्त दर्शन घेऊ शकता इथे. आता बाहेरून आम्ही पण दर्शन घेतलं आणि पुढे निघालो शॉपिंगसाठी. हॅलो गाईज. आम्ही शॉपिंग करत आहोत. इथे बऱ्याचशा ज्या गोष्टी होत्या त्या 100-150 अशाच होत्या. मस्त छान छान असे हार, बांगड्या, खूप साऱ्या अशा नटण्याच्या गोष्टी त्या सगळ्या मुलींसाठीच होत्या आणि मोस्ट ऑफ मुलींसाठीच सगळ्या गोष्टी असतात. पण आम्ही ह्या गोष्टी घेतल्या आणि इथे आम्ही बार्गेनिंग करतोय. आम्ही एक 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 गोष्ट घेतोच आहे आणि म्हणजे अजून पण असं डोळ्यांना भावतच आहे, हे घ्यायचं ते घ्यायचं. आणि तो दादा त्यांनी स्वतः विचारलं की तुम्ही कुठल्या आहेत, कारण आम्ही खूप जास्ती बार्गेनिंग करत होतो. तर त्याला आम्ही सांगितलं पुण्याचं आहे. तो पण असं म्हटला की हा एफसीमुळे सवय नाही का तुम्हाला बार्गेनिंग करायची. तर फायनली आम्हाला पाहिजे त्या गोष्टी आणि पाहिजे त्या किमतीत आम्हाला सगळ्या गोष्टी भेटलेल्या आहेत आणि आमचा आनंद बघा. पुढे जाऊन खूप साऱ्या गोष्टी आम्ही बघतच चाललो होतो. आम्हाला म्हणजे लग्नाचं सामान ठेवण्यासाठी आम्हाला बॉक्सेस हवे होते, म्हणजे पाऊस टाईप, ते पण पाहत होतो आम्ही. तर फायनली आम्हाला एका ठिकाणी दिसले ते आणि ते खूप जास्ती महाग होते. एका साईडने व्यवस्थित दिसत नव्हते. म्हटलं आता दुसऱ्या साईडने जाऊन बघावं, म्हणून मग मी आता दुसऱ्या साईडने बघायला गेले. म्हणजे ते जे बघा तिथं येलो कलरचे जे बॉक्स दिसतात ना, ते पाहिजे होते, पण आता ते बघता बघता मी पडलेच असते. आता त्या काकाने जे बॉक्सला हात लावलाय तो पण म्हणजे असं त्यांनी सांगितले की काहीतरी समथिंग 350-400 असेच बोलले. खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे अशा ज्या हँडबॅग्स होत्या, बॉक्सेस होते, ते जाळी लावलेले. नाही, मला नाही माहिती. एंट्री मारली. 10 म्हण ना. ड्रॉप करू नका. आता तुम्हाला व्हिडिओ पाहिजे. अनफॉलो करू नका. आता ते पण होणार नाही. तर अशीच खूप जास्ती मजा मस्ती करत आम्ही ह्या त्या दुकानात फिरतच होतो. आता आम्ही चपला बघायला चाललो होतो. म्हणजे चपला घेणार तर नव्हतो, पण जस्ट बघत होतो का कितीला आहे, काय आहे, म्हणजे इथली प्राईस आणि पुण्यातली प्राईस आम्ही कम्पेअर करून पाहत होतो. तेव्हा आमची स्मिता ताई व्हिडिओ शूट करत होती आणि तिचा आवाज पण येतो ह्याच्यामध्ये बघा. खूप जास्ती मध्ये मध्ये येतात येत लोक. आणि आम्ही चपलाच पाहत होतो. म्हणजे जशा नॉर्मल पुण्याच्या रेंजच्या आहेत तशा थोड्याशा महाग होत्या आणि म्हणजे अशा ज्या तुळशीबागेत भेटतात तर सेम ॲज इट इज तशाच चपला आहेत. आता चपला तर पाहून झाल्या आणि आता नवीन ट्रेंड आलेला म्हणजे काश्मीरी बँगल्स. तर त्या अशा झुमक्याच्या बँगल्स घेत होतो आम्ही. आणि त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे आमची साडी एक ग्रीन होती, एक ब्लू होती. तर आम्ही हे पाहतोय की कोणत्या मॅच होतात ते. तसे कलर तर नाही भेटले आम्हाला, पण ह्या झुमक्याच्या ज्या बांगड्या स्मिता ताई दाखवतीये तर ह्या झुमक्याच्याच बांगड्या आम्ही फक्त घेतल्या. आता हे बघा, जिजूंची बायको इथं शॉपिंग करते आणि बायकोच्या शॉपिंगला कंटाळलेला पती असं आमचे दुसरे जिजू म्हटलेत. हे आता आम्ही त्या बांगड्या ट्राय करून पाहतोय. म्हणजे आहे तशा नाही भेटल्यात, हे जरा जाड साईज आहे. म्हणजे ह्याला खूप जास्ती असे झुमके होते, म्हणजे असे घुंगरू. तर ते खूप जास्त असे वाजत होते. आता तुम्ही हे मग तुम्हाला दिसत असेल ह्या कड्याचे असे झुमके जे आहेत ते, म्हणजे असे ते घुंगरू ते तर असे खूप जाड आहे. तर आम्हाला ते छोटे पाहिजे होते, म्हणजे हे खूप जास्त असे हातात घातले की खूप जास्त असा वाजतोय, ते असा आवाज येतोय त्याचा. तर आम्हाला तसे नको होते, आम्हाला असे नॉर्मल छोटे पाहिजे होते. आम्ही तिथून पुढे चाललो होतो. हे बघा असे इथे झुमके लावलेले आहेत, पण झुमके तर नाही घेतले आम्ही बांगड्याच घेत होतो. अजून पण खूप साऱ्या आम्ही बांगड्या चॉईस केलेल्या होत्या. आणि हे बघा अजून पण आम्ही चॉईसेस करतोय, म्हणजे ज्या काश्मीरी ज्या बँगल्स आहेत त्या आम्हाला घ्यायच्या होत्या. आता त्या बांगड्या तर घेऊन झाल्या. पुण्यात जसे रेट आहेत तसेच त्या बांगड्यांचे तिथे रेट आहेत, म्हणजे असं काही इतका डिफरन्स नाही. आता आम्हाला कोल्हापुरी घ्यायची आहे. तर आम्हाला ही बघा आता इथं किती मोठी कोल्हापुरी, आणि आम्ही आता कोल्हापुरी घ्यायला चाललोय. एवढे सारे कोल्हापुरी घेतले इकडे एवढे सारे कोल्हापुरी घेतले आणि आता आपल्या तोंडात आम्ही खूप सारे कोल्हापुरी घेतलेले आहेत. म्हणजे आम्हाला 500 ते 1000च्या रेंजमध्येच भेटलेल्या आहेत सगळ्या. हे कोल्हापूरचं मार्केट आहे आणि हिथनं पुढं मंदिर आहे. हे खूप सारे ज्वेलरी शॉप्स. हा काय कोल्हापुरी साज बघायला चाललोय आम्ही, खूप सारी खरेदी करून. हे कोल्हापुरी साज आणि आमच्याकडे आहे. चलो गाईज आपल्याकडे आहे. कोल्हापूर ज्वेलरीसाठी खूप स्वस्त आहे.
म्हणजे पुण्यामधलेच रेट आहे 200 वागेसारखे, पण ठीक आहे. हे 100 रुपयाला आहे. खूप सारी खरेदी केलेली आहे. 100 रुपये फक्त ज्वेलरी बरं का, कोल्हापुरी नाही. कोल्हापुरी 100 नाही भेटत. इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. हा घे ना. माझी पिटुरी कशी बघते. हा वाला चालली शॉपिंग, आज खरेदी करतोय. ये दूसरा हाथ पकड़ लिया. झोप आली झोप. हे बघ ना प्रज्ञा, इकडं बघ. हे बघ, हे 150ला आहे तिच्याकडं. हेच येते जे मंचरमध्ये मला 200 रुपये सांगितले ते इथं मला 100 रुपयाला भेटतं. हां, काही अर्थच नाही या गोष्टीला. नको बदनाम नको, पण मंचरवाल्यांनी जरा प्राईस कमी करावी थोडीफार, जरा म्हणजे त्याच्या ह्याच्यामध्ये तरी ठेवावी ना, जशी वर्थ आहे त्याची. गाईज इथं खूप सारी ज्वेलरी आहे बरं का, ती पण 100 रुपयाला. आम्ही मंचरमध्ये तीच आम्हाला भेटती 200-250 आणि भाई कमी पण नाही करत. इथून पुढे मंचरमध्ये शॉपिंग बंद. तुळशी बाग जिंदाबाद. गुड नाईट गाईज इकडे दाखवा ना. गाईज बाय बाय करा. गाईज बाय बाय करा. गाईज बाय बाय करा ब्लॉग मध्ये. बाय बाय. पिझ्झा आल्यापासून आम्ही नुसती खरेदी करतोय. खूप शॉपिंग केली. खूप सारी शॉपिंग केली आहे. चपला किती गाईज असं बघा तुम्ही. आता कोल्हापूरला आले, देवदर्शनाला पहिल्यांदा लागले ट्रॅफिक नंतर ट्रॅफिक. काय त्याच्यानंतर फायनली आम्ही पोहोचलो कुठं, कोल्हापूरला. आणि तेव्हापासून आल्यापासून खाणं आणि शॉपिंगच चाललंय. देवदर्शन लांब राहिलं, पण उद्या सकाळी आम्ही करतोय देवदर्शन. ते गजरे घ्यायचे, गजरे. आम्ही खूप छान, आम्ही दोघींनी खूप छान आणि खूप सारे चप्पल घेतलेले आहेत आम्ही सकाळी खूप लवकर निघालोय. आणि आम्ही नुसतं ही ट्रॅफिक झाली का ती ट्रॅफिक, ही ट्रॅफिक झाली का ती ट्रॅफिक, हे सगळं पार करून आम्ही फायनली कोल्हापूरला बसलो. खूप साऱ्या कोल्हापुरी खरेदी केलेल्या आहेत. आणि अजून काय सांगू, आता शॉपिंगच चालली. गजरा घ्यायचा आहे, गजरा आणि कमळाचं फुल. प्रज्ञा ओ बाबा, गजरा आणि कमळ. सकाळी आम्हाला पहाटे 4 वाजता दर्शनाला जायचंय. त्यामुळे आम्ही काय करतोय, गजरे शोधतोय. गजरे आणि कमळाचं फुल. आम्हाला मस्त साडी घालायची. आम्ही साडी घालून फिक्स करणार आहे उद्या. इकडे आता खूप सारी खरेदी झाली. बँगल्स घेतल्या, चपल्या घेतल्या, कोल्हापुरी सगळं खूप काय घेतलं. आता आम्ही रूमवरती जाणार आहे. आणि आता सगळेजण तुम्हाला बाय करतात ते, पण ब्लॉग कंटिन्यूअस राहणार आहे. लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट पण करा, फॉलो करा. तर आता सर्वांनी खूप छान बाय तर केलं, पण अंबाबाईच्या दर्शनाचा ब्लॉग असाच कंटिन्यू राहणार आहे. तर सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा. आता खूप सारी शॉपिंग तर झाली, पण आता मस्त थाळी घेतली आम्ही जेवायला. त्याच्यामध्ये चपाती, भाजी, लोणचं, पापड सगळं आहे. तर आम्ही जेवण करतो छान. आम्ही चाललेलो आहे हिंडायला. नाही खाऊन आलोय, खाल्ले आता अजून खायला जायचं आपल्याला. हा खरं आपण खायला चाललं नाही. गाईज गुड नाईट गाईज. हे कोल्हापूर आणि हे 2 आमचे लव बर्ड्स आणि हे 3रं त्यांचं चिंटुकलं. आणि हे दुसरे लव बर्ड्स यांचं अजून होईल. आणि कोल्हापुरात जातायसा रात्र आईस्क्रीम खायला जातायसा, तुम्ही पण यासा. नाही त्या माझ्या घरी येऊन राहिलात. काही चायला नाही, चालायला. आता आम्ही जेवण केला.
आईस्क्रीम खायला चालला आहोत. तुम्ही पण या काही आईस्क्रीम खाल्ल्यावरती या. आईस्क्रीम खाल्ल्यावरती या. हा मेन पॉइंट पैसे आहे. द्यायला. कॅमेरा चालू आहे कशी ना? होतं? चहाची हा, चालू आहे, चालू आहे, चालू आहे. चालेल. गाईज कॅमेरा चालू हे आहे. होतं, चौथे. हे बघा हेच असं करत नाही. आईस्क्रीम इथंच आहे वाटतं जिजू. इथे आहे कोल्ड्रिंक्स हाऊस. इथं आईस्क्रीम पण लिहिलेलं आहे. काय गाडी बिडी आहे चला. शहाजी तरुण चौक मंडळ. छत्रपती शिवाजी मार्केट दिसतंय का तुम्हाला दिसतंय का गाईज? काही कारणास्तव माझा फोन माझ्याकडे नाहीये. तो आहे चार्जिंगला. तर तुम्हाला एवढं व्यवस्थित दिसत नसेल तर तरी तुम्ही डोळे उघडा आणि बघा नीट. श्री शहाजी तरुण मंडळ. काहीच तुम्हाला दिसलं नाही का? गाईज आम्ही आईस्क्रीम खायला आलेलो आहे. गाईज कोणता फ्लेवर आहे बघा. तुमच्या तोंडाला पाणी नाही. कोणता आहे हा कोणता आहे? बटरस्कॉच आणि हा वाला ड्रायफ्रूट. चालू करू. अमोलची केशर कुल्फी. कॅमेराचं झालं ऍक्टिव्ह कॅमेराचं. ओ माय गॉड. हो ऍक्टिव्ह. हो. आता आम्ही आईस्क्रीम खात आहोत. आणि जाऊन झोपता हा आणि जाऊन झोपतोय. आता तुमच्यासाठी बाय बाय. बाय बाय. झोपता आम्ही झोपता. तुम्ही पण झोपा. उद्या बोलतो आम्ही बाकीचं. तर आम्ही छान आवरून पहाटे 4 वाजता 4 वाजले ना. हां ठीक आहे. पहाटे 4 वाजता आम्ही कुठे आहे? आम्ही कुठे आपण कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या दर्शनाला चाललो. कायच आम्ही असं दिसतोय. आणि हे मंदिर ठीक आहे. हॅलो गाईज. खूप घाई आहे गाईज. आता जाऊ द्या. आम्ही चाललो आहोत दर्शनासाठी. आता अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी आम्ही रांगेमध्ये उभे राहिलोय. म्हणजे सकाळी पहाटे आलो त्यामुळे खूप जास्ती गर्दी नव्हती इथं. कालची ट्रॅफिक आपण अशीच केली ना. कसं आहे ते? एवढं हे काय ते म्हणतात तुला काय हां शृंगार केलाय. हायलाईट होत आहे. थँक्यू. काहीतरी फायदा. हे बघा हे मंदिराच्या बाहेरचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे किती कोरीव काम केलेलं आहे बघा. ह्या म्हणजे असं भिंतींवरती ह्या दगडांवरती. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. आता आम्ही प्रवेशद्वारामध्ये उभे आहे. आणि जर तुम्ही पहाटे आलात तरच म्हणजे आम्ही 4 वाजता आलोय तर आम्हाला थोडासा उशीर झालाच आहे आम्हाला. पण इतकी जास्ती गर्दी नाही आहे जी की म्हणजे नंतर असते की 6च्या नंतर पण खूप जास्ती गर्दी असते. म्हणजे आम्ही लवकर येऊन पण थोडीशी रांग होतीच. अजून पुढे आहे बरीचशी गर्दी. म्हणजे इतकी पण नाहीये की जी 6च्या नंतर होती. आणि हे बघा आम्ही 3 पण आज सुंदरच दिसतं एकदम. आता आमच्या पुढे जेवढी लोक दिसतात आहे तेवढी गर्दी आहे पुढे. म्हणजे सगळेजण रांगेत उभे राहिलेले आहेत दर्शनासाठी. पॉझिटिव्ह वाईब्स. कोणती पॉझिटिव्ह आहे? आरती सुरू झाली. आरती चालू झाली आहे. महालक्ष्मी तुम्ही पण लाभ घ्या.
गाईच तर तुम्ही सर्वांनी अंबाबाईचं दर्शन घेतलंच असन आणि आमचं पण फायनली दर्शन झालं आणि त्याचसोबत लवकर आलो त्यामुळं आम्हाला अंबाबाईची आरती भेटली. बरं आरती भेटली तर भेटली, एक सोडून दोनदा भेटली आरती आम्हाला. तर तुम्हाला जर यायचं असेल तर रात्रीचा कुठंतरी स्टे केला किंवा मग तुम्ही डायरेक्ट पहाटे आले तरी तुम्हाला 2 वेळेस आरती भेटते. एक 6 वाजता एक आरती असते आणि एक त्याच्या आधी एक अर्धा तास आरती असते. तर तुम्हाला 2 टाईम आरती भेटू शकते. म्हणजे खूप जास्ती पॉझिटिव्ह होतं, खूप प्रसन्न वाटत होतं सगळीकडं. आता मी सांगण्यापेक्षाच तुम्ही सगळ्यांनी पहा, म्हणजे पहा पण आणि ऐका पण किती पॉझिटिव्ह आहे इथं सगळं. लवकर आल्याचे खूप सारे फायदे झाले आम्हाला. म्हणजे महिलांना पुढं घेतलं आरतीसाठी आणि खूप छान काकड आरती झाली. आता आमचं दर्शन तर खूप छान पद्धतीने झालंय आणि आता आम्ही फोटो काढतोय जरा 2-4 छान छान. लोक क्लबला जातात, आम्ही देवदर्शनाला जातो. आता इथे सगळीकडं दुकानं लागली आहेत. 4-5 वाजता असं काहीच नसतं, म्हणजे इथं सगळं बंद असतं ही दुकानं. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कमळाचं फूल पहाटे 4 वाजता पण भेटू शकतं. त्यामुळं कुणीच कमळाचं फुल रात्री घेऊ नका, ते पूर्ण सुकून जातं. आम्ही हे केलं होतं, त्यामुळं तुम्हाला जरा एक्सपिरियन्स शेअर करते. आणि त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं खऱ्या मोगऱ्याचे गजरे भेटतात. त्यामुळं महिलांसाठी तर ही खूप जास्ती आनंदाची गोष्ट आहे. गाईस आम्ही कशा दिसतोय? आम्ही आता खूप काही चालतो आहे. खूपच क्यूट दिसते ह्याच आम्हाला पण माहिती. इथं मस्त फुलांच्या याच्यात आपण फोटो काढले असते. हा ना, एकदम प्यारी सखी, सुंदरी सखी माझे गावला. सुंदर सखी गाणं लावते काय लावू थांब ना पुन्हा एकदा. हे बघ, इथून जायचे आणि तिथनं टर्न तिथनं आपले. हा का रात्री गजरी गेली तिकडे गेलो होतो आमचं. हे बघ मंदिर. हे बघ इथनं यायचंय बरं का आपण, त्या लांब ना आलोय. हे बघ देवी आई, तुला देवी आईचं दर्शन घ्यायचं परत एकदा. गाडी बघ गाडी. गाईस तुम्ही देवी आईचं दर्शन घ्या. आतमध्ये कॅमेरा असल्यामुळे काही जमलं नाही, सॉरी अलाउड नसल्यामुळे, पण तुम्ही घेऊ शकता. चलो आता चलते हे. आता आम्ही रूम वरती चाललेलो आहे. आता पॅकिंग करून आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनला पोहोचतोय. मला काही पण झाले सर कशी दिसते आलो छान दिसते. पण मी अशी चालता थोडा पडायची, त्यापेक्षा जरा साडी घालून चालते. दर्शन खूप भारी झालं, इतकं छान झालं. देवीला वगैरे इतकं भारी वाटलं ना, काय सांगू. पण नेक्स्ट टाइम येणार, पण आता गाभाऱ्यात जायचंय नक्कीच. 6:30 वाजलेत, आता आम्हाला निघायचे. सो आम्ही आमची पॅकिंग करतोय. आता हे वालं बाळाचं एक पिशवी पुढे ठेवू ना आपण. माझी बॅग कुठे हो? ही एक बॅग आहे आणि विधीची बॅग जिजूंच्या हातात आहे. या चप्पलच्या पुष्पामुळे हे झालं. तर गाईज खूप दिवसांपासूनची इच्छा आज पूर्ण झाली आहे, म्हणजे कोल्हापूरचं अंबाबाईचं दर्शन, आणि ते पण झाले. आता आम्ही चाललोय ज्योतिबाला. आणि तुम्हाला आता स्टे बद्दल सांगायचं म्हटलं तर मंदिराच्या लेफ्ट साईडलाच राज टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणून एक बिल्डिंग, म्हणजे एक ऑफिस आहे. तर त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला आम्ही स्टे केला होता आणि एका रूमचे त्यांनी, मोठ्या रूमचे 1,500 आणि छोट्या रूमचे 1,000 घेतले. आता आम्ही कोल्हापूरमधून ज्योतिबाला चाललोय. आता हा जो आहे तो घाट आहे. इथनं म्हणजे कोल्हापूरमधला साखर कारखाना दिसतोय, जो की तुम्ही पार्ट 1 मध्ये पाहिलाय. तर गाईज आता आम्ही फायनली ज्योतिबाला पोहोचलोय. आणि आमची पितुडी आणि ही मी आणि ही तिची मम्मा. अगं पितुडी नाही केस बोलली जोरात. आम्ही आता चाललो ज्योतिबाला. ते खूप मोठा गंध वाटतंय. जिजू मला मंजुली का वाटते. कसे आम्ही आलोय ज्योतिबाला. एकदम गावचा फील आहे याच्यामध्ये. थंड हवा. आपल्याकडे आता कसं नाही झालं, एकदम म्हणजे काही एकदम असं गाव फिलिंगच नाही आपल्याला. असं म्हणले माहिती मग अजून नाही क्रॉस केली. तू केली म्हणजे मी नाही केली. माझं दादू यायचे तरुण पण.
चाललोच आहे. तर आता आम्ही चाललोय मंदिरात आणि हे बघा आता तुम्हाला पण हे दिसतच आहे, सगळीकडे असा गुलाल पसरलेला आहे, असा गुलाल उधळलेला आहे मस्तपैकी. अर्ध मंदिर तर पूर्ण गुलालानेच भरलेलं आहे. आता हे बघा किती छान दिसतंय. आता मंदिरात एक अभिषेक करायचा होता, त्यामुळे इथं पूजेचं सामान घेत आहेत. हे आमचे भटजी, हे आमचे भटजी. आता तुम्ही म्हणत असाल हे मंदिर असं झाकलेलं का दिसतंय, तर मंदिराचं काम चालू आहे त्यामुळं थोडंसं असं झाकलेलं आहे मंदिर. आता इथं आत आलो तर बघा टोपलीमध्ये काय दिसलं, एकदम मस्त फ्रेश उमललेल्या कळ्यांचा आणि कळ्यांचा पण आणि आबोलीचा पण गजरा. आता ज्योतिबाच्या दर्शनासाठी इथं महिलांना म्हणजे ह्या बाजूने रांगेतून आत सोडतात, बाकीच्या दुसऱ्या साईडनी पुरुषांना आत सोडतात. आता आम्ही रांगेतून पुढं तर आलो, पण मंदिराचा जो मेन दरवाजा आहे जिथनं आतमध्ये जातात मंदिरात, त्याच्या बाहेर असे बेकार ढकलत होते ना सगळे एकमेकांना. हे बघा आता इथे किती गर्दी, इथल्या गोंगाटावरून तर तुम्हाला समजलंच असेल आणि दिसतंय पण किती जास्त गर्दी इथं, नुसते असे ढकलतायत एकमेकांना. आता हे जे समोर दिसतंय तो आपल्या नाथांचा छबिना आहे, कसा गुलालाने माखलाय. तर गाईज आता आम्ही ज्योतिबाचं दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि हे पण दर्शन खूप छान झालं आणि महत्त्वाचं म्हणजे इथं पण आम्हाला आरती भेटली. हे बघा हे मंदिराच्या बाहेरचं परिसर आहे हा, ह्याच्यामध्ये खूप जास्त गर्दी म्हणजे इतकी पण नाही आहे, कारण हे सकाळी आम्ही दर्शनाला गेलो होतो, म्हणजे किती वाजता 8, 8:30, 9च्या दरम्यान आम्ही तिथं दर्शनाला गेलो होतो. पटपट उतरलं ना कपडे घेऊन काहीतरी. खूप जास्ती गर्दी बाई, आता गेली आमची. यंग म्हणायचं कामाची तसं नाही, आपण आपलं आणि 85 वय वर्ष सारखं काय वेगळं ना. बापरे, आता ऊन लागायला लागले, हवा पूर्ण बंद झाली. अशी घर आहे इथली. सवय झालेली असेल त्यांना. तर गाईज आमचे दोन्ही पण देवदर्शन एकदम छान झालेत आणि आमचे बॅग पॅक करून आता आम्ही निघालेलो आहे. आता हे बघा 16.7 किलोमीटर कोल्हापूर आमच्यापासून लांब होतं, म्हणजे आम्ही कोल्हापूरमधून ज्योतिबाला आलो होतो. आता आम्ही ज्योतिबामधून परत एकदा कोल्हापूरमध्ये चाललो आहे आणि कोल्हापूरमध्ये आल्यावरती रंकाळ्याला न जाणं हे म्हटल्यावरती काहीतरी एखादा चंद्रावरती जाऊन चंद्र न पाहण्यासारखं आहे. त्यामुळं आता आम्ही घाटातनं खाली उतरतोय आणि आम्ही जाणार आहे आता इथून रंकाळ्याला. आता आम्ही कोल्हापूरमध्ये रंकाळ्याच्या बाहेर गाडी लावलेली, आता आम्ही जाणार आहे रंकाळा बघायला. खूप छान झोपलो होतो, आता झोप मोडली आणि आम्ही चाललो रंकाळ्याला. हां तेच म्हणलं, खूप छान झोपलो होतो. चौपाटी गणपती काय आणि ही चौपाटी बंद आहे आता. हा रंकाळा आणि गाईज हे आम्ही झोपेतून उठलेले चेहरे छान छान येतात. मी कॅमेरा कसं पकडला ना तुमच्या पाठ. म्हातारीची केस तुम्ही ओळखता का? म्हातारीच्या केसांना ओळखतच असं, नाही तर असं म्हणून सुद्धा गाईज आपने तो कधी खाया नाही होगा. आम्ही आलो आता रंकाळ्यावरती आणि तिथे असं आम्ही कोल्हापुरी पॅलेस बघा. पॅलेस नाही पण नाही काहीतरी छान आहे. आम्ही आता कोकणात किंवा गोव्याला नाही, आम्ही आहे कोल्हापूरमध्ये. झाडं बघून ना भारी आहे ना. मस्तपैकी रंकाळा फिरताना आम्ही
आणि आता गोळा खाणार आहे. छान. आता सगळ्यांनी वेगवेगळ्या फ्लेवरचे गोळे घेतलेत, काला खट्टा, काहींनी मिक्स, हे ते आणि आता हे खाऊन झालंय. आता आम्ही निघालोय आमच्या घरला. तर गाईज आपला कोल्हापूर ब्लॉग इथेच संपलेला आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.